तुम्ही त्यांना पारितोषिक देऊ शकता. बॉल क्रमांक 2 चांगल्या प्रकारे फटका खेळलाय, बॅकअप नाहीये, कलात्मक स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. फक्त फ्लिक केलाय, बॉल पाठवला, मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि पृथ्वीराज यादव यांचा फटका आहे नादखुळा. बॉल सीमारेषा पार, षटकार. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अनेक वेळा हे पटके आपण पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून पाहत असतो आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये देखील पृथ्वीराज यादव ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती किशोर काटे यांनी पहिल्या सुरुवातीच्या 3 बॉलवरती 4 बॉलवरती थांबवलं होतं, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती आक्रमण केलं. 14 धावा धावफलकावरती. काय स्ट्रोक खेळला होता. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये पृथ्वीराज यादव यांनी अशा प्रकारचा नो लुक स्ट्रोक खेळलेला आहे. हा त्यांचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक आता बनलेला आहे आणि हा बॉल त्यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. नो लुक फटका खेळला, त्या फटक्याकडे पाहिलंही नाही आणि त्या बॉलने सीमारेषा ओलांडली. फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात, परंतु पहा नो लुकचा स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. एका बाजूला पहा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये नो लुक. सर्व अँगलने tenniscricket.in ने हा स्ट्रोक दाखवलेला आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. ओव्हर नंबर 2 साठी अडचणीच्या या जोडीच्या माध्यमातून बॉल क्रमांक 2 स्विच हिटचा फटका, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मोहर लागतीये सरळ 6 धावेंची. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून स्विचिटचा फटका केला. फुलटॉस बॉल, त्याला पाठवलंय लांब लचक टोले जंग, आकाशाला गवसणी घालणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. मिळेल. 8व्या बॅटचा टोला, बॉल निघाला, मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. पृथ्वीराज यादव यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी.